24 तारखेची संध्याकाळपर्यंत वातावरणाचा डिटेल जे आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। अतिशय भयंकर गरमी असलेला भाग, या भागामध्ये स्थानिक वातावरण काही तासात सक्रिय होते। साताऱ्यापासून निघलेला जो काही भाग आहे तो पुणे, बारामती, दौंड वगैरे परिसर ते फलटण पर्यंत मजला आहे। सकाळी दिलेल्या अपडेटनुसार कर्नाटकच्या हुबळी, बिजापूर, बसव कल्याण परिसरामध्ये वातावरण सक्रिय झालेले आहे। लवकरच बेळगावचे अनेक भाग, विजयपुरा, कलाबुर्गी पासून त्याचा जोर वाढणार आहे। त्या वातावरणाचा प्रभाव आजच्या या 23 तारखेच्या संध्याकाळी सोलापूर, अक्कलकोट एरिया असेल, लोहारा, खुर्द भाग असेल, लातूरचा सावंतवाडी किंवा निलंगा, उदगीरची साईड आहे, या भागाकडे देखील त्याचा सतर्क राहण्याचा इशारा आहे। बाकी अहिल्यानगरला वातावरण नेमकंच बनतंय, कुठे मोठे पडेल, सर्वदूरची व्याप्ती नाहीये। नाशिकचा इगतपुरी भाग असेल, पुण्याचा आणखीन जुन्नर वगैरे पट्टा असेल, इकडे सांगली सुद्धा, सांगलीचा दक्षिण भाग बऱ्याचपैकी वातावरणाच्या रडारवरती आहे, दक्षिण साईडचा। आणि बाकी कोल्हापूर वगैरे भागांमध्ये चालू झालाय, दक्षिण वगैरे भागांमध्ये दिशा तुम्हाला माहिती आहे। हुबळी मात्र उत्तरेकडील भागांना अतिशय मेघगर्जनेसह पावसाचा रडार बनलेला आहे। तर उद्याची 24 एप्रिल वातावरण हे ढगाळ खूप होणार आहे। पाऊस पडण्याची व्याप्ती कमी आहे, पण अचानकच नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा परिसरापासून मालेगाव पर्यंतचा एरिया आणि खाली निफाड, देवळा, येवला जो काही परिसर आहे, त्यानंतर इगतपुरी, सांगली इथे देखील ढगाळ वातावरण खूप होणार आहे। स्थानिक वातावरणाचा पाऊस चांगलाच होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भाग म्हणजे वैजापूरला काय होतंय, एक दिवसाआड वातावरण बनते, त्यामध्ये अहिल्यानगरचाही समावेश आहे, बीड जिल्ह्याचाही समावेश आहे। मगाशी करमाळा वगैरे भागात, आष्टी पाटोदा भागामध्ये झालाय मोजक्या ठिकाणी, तर सेम कंडिशन आहे। उद्या सोलापूरला देखील ढगाळ वातावरण होऊन स्थानिक वातावरणाचा पाऊस असेल, वळीवाचा पाऊस आपण ज्याला म्हणतोय, अशा प्रकारे। त्यानंतर पुढे जाऊन सांगायचं झालं तर पंढरपूर, तुळजापूरमध्ये देखील एक दोन ठिकाणी हा पाऊस आहे। सांगलीमध्ये सुद्धा, लातूर वगैरे भाग आहे। जालन्यात विशेषतः जालन्याची उत्तर बाजू म्हणजे भोकरदन आणि जाफराबाद, जो काही कन्नड, सिल्लोड भाग आहे, इथे मॉडेलनुसार तरी पावसाची शक्यता दाखवली जात नाहीये, एखादा अपवाद होऊ शकतो, बाकी घाबरण्यासारखं नाहीये। परभणी असेल, लातूर असेल, तुरळक ठिकाणी आहे। पश्चिम महाराष्ट्रात पाऊस ज्यावेळेस, दक्षिण महाराष्ट्रात ज्यावेळेस जास्त प्रभाव टाकतो, त्यावेळेस विदर्भाला आणि मराठवाड्यातल्या काही बहुतांश भागांना, जसे की हिंगोली, वाशिमकडील एरिया, यांना मोठा प्रभाव नसतो, एक दोन गावखेड्यांनाच पडतो। तर अशातलं चित्र उद्याचं आहे। मग उद्या 24 एप्रिलला सतर्क राहू शकता, कारण की कांदा असेल तर झाकून ठेवा, दिवस मावळतो, तुम्हाला आभाळ आलेलं दिसेलच त्यावेळेला। मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, साक्रीपर्यंतचा एरिया थोडाफार आहे। जळगाव 1-2 पॉईंट आहे दक्षिण साईडचे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, त्याचबरोबर दक्षिण साईड म्हणलं की सांगली आणि नेहमीप्रमाणे घेत असलेला विजयपुरा, हुबळी वगैरे भाग, इथे सुद्धा वातावरण हे ऍक्टिव्ह होणार आहे। लातूरपर्यंत, हिंगोलीपर्यंत, जिंतूर पट्ट्यापर्यंत, मंठा, जालन्याच्या अनेक भागांपर्यंत संध्याकाळच्या वेळेला आभाळ जास्त प्रमाणात जमा होऊ लागेल। आभाळ दिसलं की झाकून ठेवा, व्याप्ती खूप कमी आहे, गावखेडे खूप कमी आहेत, पण वातावरण खराब आहे। ॲप्लिकेशनवरती आपला लाईव्ह सुरू होणार आहे, फक्त ॲप्लिकेशन अपडेटला ठेवलेलं आहे आपण, कारण की जून कालावधीमध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, जसे की बग्स असतील, एरर असेल, व्हायरस असेल, त्यामुळे ॲप्लिकेशनचं काम अजूनही जोरात चालू आहे। ॲप्लिकेशन आपलं इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे, लाईव्ह लवकरच तिथे सुद्धा सुरू करणार आहोत। पेरणीचं नियोजन, काही शेतकऱ्यांना कोरड्यामध्ये म्हणजे धुरळ पेरणी करण्याची फार आवश्यकता वाटते, अशाने देखील काही सल्ले चांगल्या पद्धतीने त्या लोकेशननुसार आपण देऊयात। जूनच्या अगोदर म्हणजे मे महिन्यामध्येच त्या सगळ्या फील्डिंग्स आपण त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लावणार आहोत। पुढे 15-16 मेला सुद्धा पावसाची शक्यता आहे, ती देखील त्या लाईव्हच्या माध्यमातून आपण उद्या परवा दिवशी लाईव्ह परत सुरू करूयात। हा आठवडा जो आहे तो 25 तारखेपासून म्हणजे परवापासून ते 26, 27, 28 पर्यंत माझे बाहेर दौरे आहेत, तुम्हाला त्या अगोदर नियोजन सांगून जाईल। त्यानंतर परत 28ला परत आपला लाईव्ह असेल, त्या ॲप्लिकेशनवरती मजबूत अशी रित्या माहिती तिथे मिळून जाईल। आणि विशेष असं आहे की यंदा जूनमध्ये पावसाची काही कमी नाहीये, पण काही भाग जिथे आज पश्चिम महाराष्ट्राला पाऊस चालू असतो, जसे की पुणे असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, याचे परिणाम जूनमध्ये काही भागांना थोडं धरसोड करणार आहे। त्यांना देखील शेवटी का होण्या पेरण्या चांगल्या होतील, अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण तिथे करूयाच। त्या पलीकडे मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस हा यंदाचा सुद्धा ढगफुटी सदृश्य राहणार आहे, भले कोणी दुष्काळ कितीही सांगू द्या, राहणार आहे, परतीचा पाऊस असणार आहे। दिवाळीच्या अगोदर ला निना नसल्यामुळे पाऊस आवरून घेत, दिवाळीनंतर राहणार नाही, त्यामुळे नासाडीचे विषय सुद्धा
1-2 आठवड्यापुरते मर्यादित राहतील, पाणी वगैरे चांगल्या पद्धतीने राहील, हे तुम्हाला मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय। बाकी तुम्हालाही माहिती आहे, पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रातला जो काही वातावरणाचा प्रभाव असतो तो गरमीच्या लेवलवरती डिपेंड असतो। जून जुलै काळामध्ये गरमीची लेवल खालावते, त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी ती कमी असते, त्यामुळे खतांचं नियोजन, औषधांचं नियोजन, बी बियाण्यांचं नियोजन सुद्धा आपण ॲप्लिकेशनच्याच माध्यमातून घेऊयात। आतापर्यंत आपण एकही जाहिरात केली नाहीये, पण एक दिवस मात्र आपला असा छानसा छोटासा व्हिडिओ आपल्या ॲप्लिकेशनमध्ये येईल। तुमच्या भल्यासाठी त्या बियाण्याचं नाव तिथे सांगून देऊयात, वापरून बघा, नसेल पटत तर डोक्यातून काढून टाका, पण एक चांगल्या बियाण्याचं नाव देखील इथे सजेशन करूयात। बाकी व्हिडिओमध्ये एवढंच, उद्याच्या लाईव्हला पुन्हा भेटूयात। जय शिवराय, धन्यवाद।